श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नव्या व्हिडिओमध्ये. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच राहा. स्वामी बघा आमचा तो झोपून उठला आता आणि मला समजलं जायचं आहे स्कूलला आणायला. जी झोप पूर्ण झाली नाही त्याला मी लवकर उठवलं अर्ध्यावरतीच, म्हणून तो असा दिसतोय. आता याला देते काकींच्या घरी, जाते मी समजला आणायला. ना बिल्लू राहणार ना? चाललो होत काकीच्या घरी. काकींचं थोडं काम चाललंय म्हणून 5 मिनिटं थांबणार आहे मी. आता कपडे धुत आहेत म्हणून 5 मिनिटं थांबते. मेहनत देते स्वामीला. स्वामी शांत आहे, झोपून उठले आताच. काय खातो तू? काय खातो? म्हणजे स्वामीचा बड्डे आहे ना पिल्लू? बड्डे आहे ना तुझा? स्माइल कर ना. नाही बोलत स्वामी तू. तू दिसतो समोर ना? काकीने AC घेतली नवी ओमकार दादाने. स्वामी बघते बाप्पा इकडे आहे त्याच्या. आता बघते बाप्पाकडे. कोण ते पिल्लू? बाप्पा. बाप्पा जय जय कर. जय जय करा, जय जय करा. हां जय जय. मंदिर इकडे शिफ्ट केलेलं आहे. जय जय करतो बाप्पा. हां जय जय. जय जय कर. हां जय जय. दादा कुठे आहे? ओमकार दादा कुठे गेला? एक्झाम आहे ना आज. टाटा टाटा. बाय 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 पापा. तर बाय बाय. इथे टाटा टाटा टाटा. आता टाटा लागला. मम्मीने मला छान असं बाय बाय केलं. त्यानंतर मी लिफ्टमध्ये गेले. त्याला यायचं होतं, रडत होता थोडा. जास्त का रडणार नाही तो, असं रडणार. नंतर निघाले. ऊन खूप आहे. कॅप पण नाही आणली आज, विसरली. स्टोन पण नाही आणला. समजला घ्यायची कॅप. समजची कॅप होती ती गावी राहिली. किती खुश झालं बाई पापा मम्मा. काय गेलं? काय गेलं? काय काय बॉल 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 काय काय केलं पिल्लू? तुझंच येते. डान्स कर. त्यासमोर नको दाखवले, तोंडात घालेल तो. सुसू पण नाही केलं अजून. तीच पॅन्ट आहे. हो केलंच नाही आज काय. सुसू नाही. त्याला मी करायला सांगितलं सुसू. त्याला झोपून उठलं ना तरी सुसू करायला नेलं त्याला. समज तो हात पकडणार. बसू दे बसू दे तिथं बसू दे. समज बसेल तो. बोल सिट डाऊन बोल. बसतो तो. स्कूलवरून आले आणि 1-1:30 वाजता आम्ही झोपले. ते उठले डायरेक्ट 5 वाजता. स्वामी पण झोपला आणि समत पण झोपला. ते स्वामीला कप झाला होता म्हणून औषध दिलं त्याला, त्यामुळे तो गुंगीमध्ये होता आणि तो झोपला जास्त वेळाच. त्यामुळे मी पण झोपले आणि कामं तशीच सगळी पेंडिंग आहेत. आणि आत्ता खाली जाऊन आले फिरून मुलांना घेऊन. आणि स्वामी झोपलं आहे. आता वाजले 7 आणि स्वामी झोपला. आता मला आवरायचं आहे. किचनमध्ये खूप भांडी वगैरे पसार पडलं आहे. कुकर लावले. न्यावा कसा पसार तसाच आहे. भांडीचे तसेच आहेत. साफ करायचे. आवरायचं तर किचन. आता मिस्टर येतील आज. लवकर येणार आहेत कारण की समजची जी गाडी होती ना आम्ही बुक केलेली काल, ती जाऊन आज आणायची आहे. समज सारखा रडतोय. गाडी कधी आणायची, गाडी आणायची. झोपून उठलाय चालू आहे, रडायचं चालू आहे. म्हणजे बाहेर गेलाय. पप्पा त्याच्या इनारतमध्ये जाणार गाडी आणायला. सगळ्यांना सांगतो समज की म्हणजे गाडीची पूजा करायची, या माझ्या गाडीची पूजा करायची. मी थार घेतले. मुलांना पण किती खुशी असते ना, तर खूप खुश आहे तो. आता मी बनवणार आहे पिठलं म्हणजे झुणका. आज झुणका भात खायचा मूड झाला आहे मला. झुणका वरण आहे दुपारचं, पण नाही खाणार. झुणका भात खाणार आहे. झुणका बनवणार आहे. हे बेसनचं पीठ गावावरून आणलेलं आहे. बनवणार आहे झुणका भात. थोडासाच बनवणार आहे, जास्त बनवणार नाही आहे कारण बाबूला आवडत नाही. उकळल्यानंतर पीठ लावते. आणि मी बनवते हे आंबील. इकडे दही आहे. हे दही टाकलं त्याच्यामध्ये. पीठ आहे, पाणी आहे. आता हे शिजवायला ठेवायचं. कढईला उकळी येतेच. इकडे स्वामी झोपलाय. पप्पा नाही त्याच्यात झोका देतात. तो आला. पप्पा गाडी कुठे? झालं चालू गाडी. खूप खुश आहे गाडी भेटणार म्हणून. पडशील
बनते झुमका इकडे. क्या हुआ गोलू? गोलू आलाय गोलू. कुठे आहे तो गोलू? कुठे गेला गोलू? बाबू काय? बाबू को बोला के लेके जा. हे सगळं असंच थोडा पसरा कारण की आज कलर करायचा इकडे म्हणून आवरलं नाही आहे परत घालू ना म्हणून. आणि समुद्र पप्पा त्याचे गेलेत गाडी आणण्यासाठी. चल पापा पाहिजे पापा. समीला भूक लागली पापा पाहिजे म्हणून. काय? हा गोलू आहे मारवाडी. मारवाडी हिंदी मराठी मिक्स बोलतो आणि ती वेगळीच लँग्वेज झाली त्याची. काय समजत नाही. तू खाना खाया? हां मम्मी पाच हे खाना. आंबील पण छान उकळलेले आहे. इकडे स्वामीने दरवाजा बंद केला. तो येतोय गोलू आणि स्वामीने दरवाजा बंद केला. रुक रुक रुक. बाबूने बंद के बाबूने. स्वामी दरवाजा बंद कर जाना. बाबूने बंद किया. समत असल्या दोघांची मस्ती असते. समत नाहीये मग एकटाच खेळतो तो. मी बसले पांढऱ्या गाडीवरती राईड मारते. स्वामी स्वामीला घेऊन बसले गाडीवरती. गलूची गाडी येईल पांडा गाडी. आम्हाला पण घ्यायची होती गाडी पांडा पण ही खूप लागते पायांना. जोरात लागते. नाही घेतली. पांडा गाड़ी किसका गाड़ी है? इसके पापा का गाड़ी है. किसके पापा का गाड़ी है? किसके पापा का गाड़ी है? पापा म्हणजे बाळ. आया आया जा क्या पापा. बाबू ये तार लेके तार. समोर बसवा. पोलीस आणली की हाँ घरात घेऊया ना. घरात घेऊया. तू साईड निघते का होते वायर. हाँ खुश. गाडी आणली आणि त्यानंतर मुलांची भांडणं सुरू झाली. मी बसणार गाडीत तू गाडीत बसणार हेच चालू होतं. पण डोकं तरी हँग झालं ते बघून 15 मिनिटातच मला तर म्हणजे वेगळंच वाटत होतं की अरे यार कशाला घेतली गाडी असं वाटत होतं. कारण त्यांची भांडणं अशी होत होती ना. समज म्हणणार ही माझी गाडी तो गोलू म्हणणार मेरा गाडी आहे. आज स्वामीला बसत होतं गाडीमध्ये. सगळ्या तिघांच्या रडारड सुरू होती. एकदम नको वाटलं सगळंच ते. आणि ही ते गाडी ठेवली होतं पार्किंगमध्ये त्याचे. तो जाऊन झोपला आहे. त्यानंतर मी जेवण वगैरे सगळं केलं. त्या व्हिडिओ बनवता आला नाही तेव्हा कारण की रडारड चालू होती मुलांची त्यामुळे. आणि आता चाललं कलरचं काम. आता हे पण आज पण नाही होणार. थोडा गोंधळ होता मुलांचा की आज पेंडिंग खूप पडते. बाबू दुसरंच काहीतरी काम करतोय. आता हे आहे व्हाईट सिमेंट तो भरतोय. कामाला लागलाय. बाबू गाडी आणलं काय वाटतं तुला? घेतले बरं वाटतंय नको वाटायला लागलंय. का मारा भांडणं किती. आणि ही गाडी अजून इथंच आहे. अजून बाहेर काढली नाहीत. खालती पण खूप मुलं असतात खेळायला. भांडण होणार. समज देणार नाही कोणाला. तू माझीच गाडी मस्त. आता नवीन आहे म्हणून तसं करतो. ते देईल नंतर हळूहळू. नवीन आहे ना म्हणून. आणि मी हे काढले धुण्यासाठी. एक ब्लॅक गोदडी आहे धुवायची आहे मला. ठेवलं टबमध्ये मी. ती पण मला धुवायचं आहे. खूप काम आहे. आता कधी धुवायचं ते. आत्ता वाजले 12:30 आणि अजून आमचे कामच चालले आहेत रात्रीचे. स्वामींचा दिवा चालू आहे अजून. मला आता झोप आले. बाहेर कोण नसेल. सगळे झोपले असतील. आम्हीच दोघं जागे भूतासारखे. लास्ट टाइम ममचा सेकंड बड्डे होता तेव्हा आम्ही फर्निचरचं काम चालू केलेलं. आणि ते पण मेन की 2 दिवस बड्डे होता. 4 उद्या चालू होतं काम. आणि सकाळी पाहुणे येणार होते म्हणजे गावावरून बोलवलेले सगळे. आईला वगैरे सासूबाईंना सगळ्यांना बोलवलं होतं.
आणि आमचं कामच झालं नव्हतं काही फर्निचरचं. रात्रभरती फर्निचरवाले वर्कर होते घरात, रात्रभर चालू होते, ड्रिल मशीन सगळं काम चालू होतं. तेव्हा पण गडबड अशी झालेली आमची. आणि मेन त्या टायमाला त्यांची ट्रेन होते सकाळी 7 वाजता आणि त्याच दिवशी त्यांची ट्रेन आली 11 वाजता. तेव्हा बरं झालं की आमचं काम पण आवरलं आणि ते लोक लेट पण आले. आणि ह्यावेळेस तसं होतं. ह्यावेळेस पण आता बड्डे आहे 1 दिवसावरती आणि आमचं कलरचं काम चाललं आहे. बाबू एकटाच बिचारा करतोय. आम्हाला पूर्ण घराचं काम करायचं आहे पण आम्ही आता करत नाही आहे, ते नंतर करायचं. त्यामुळे मी फक्त वरच्यावरती करून घेतो सगळं. म्हणजे जेवढा अभ्यास केला ना थोडा इरेज करतो आहे. नंतर पूर्ण काम करायचं आहे तेव्हा करणार आहे सगळं. खूप काम बाकी आहे घराचं करायचं, फर्निचर करायचं, बनवायचं घरामध्ये. त्यानंतर करायचं कलरचं काम म्हणून पेंटिंग ठेवलं आहे मी. मला आता जाम झोप आले खरंच. ते ब्लँकेट असं वाटते उगाच टाकले भिजत. बाबू म्हणते तुझं जो टाकलं तुझं धुवू. असं विचारतं की सकाळी काय धुवायचं, पण सकाळी पण हे होणार, लेट होणार त्याला. सकाळ उठा, टिफिनची गडबड, सगळी गडबड असतं, सकाळचं पण धावपळ असते. आताच करावं लागतं सगळं. आणि स्वामी पण आज लवकर झोपला नाही. स्वामी पण आज 11 वाजता झोपला आहे, 11:30 वाजता झोपला आहे. रोज झोपतो तो 10, 10:30 तरी आज 11:30 वाजता झोपला आहे. त्याला पण गाडी बसायचं होतं. तुम्ही बघितलं असेल तर व्हिडिओ. मी जास्त काही व्हिडिओ तेव्हा काढला नाही कारण सगळे रडत होते म्हणूनच. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.